सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीला चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण एकंदरीत 5 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये स्वामींनी सकाळी सकाळी इंद्रभटांना शिक्षापन केलं, मंडळिकांना म्हणजेच नाथोबांना टिळा लावायला लावला, तिथीवार जाणवायला सांगितलं। का सांगितला तेही आपण समोर पाहणारच आहोत सविस्तर चरित्रामध्ये। वडवाळीये अवधूता करवी भिक्षा करोणे, आताचं गाव वडाळी, तिथे स्वामींनी भिक्षा करायला लावलेली आहे अवधूताला, आणि मग स्वामींनी आरोगण केलेली आहे। तर आरोगण कशी केली? रस्त्यामध्ये स्वामी बसले आणि द्वापार युगामध्ये गोपाळ कसे जेवण करायचे श्रीकृष्ण महाराजांसोबत, श्रीकृष्ण महाराजही कसं भोजन करायचे हे स्वामींनी दाखवलेलं आहे रस्त्याने जात असताना। आणि शेवटची लीळा ती आहे पैठण येथे स्वामी पोहोचतात आणि त्रिपुरुषी वस्ती होते आणि तिथे काकोसावर कपाट पडते। नेमकं कपाट कसं पडते, का पडते, हे सविस्तर आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला 5ही चरित्र सविस्तर समजतील। हे 5ही स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत आणि त्यामुळे लगेच हे व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही हे स्वामींचं लीळाचरित्र समग्र ऐकण्याची इच्छा असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे। लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी जे दररोज स्वामींचे नवनवीन चरित्र अपलोड करतो ते चरित्र अपलोड केल्यानंतर लगेच नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचे चरित्र ऐकू शकाल। तुमच्याकडून एकही चरित्र सुटणार नाही। कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता की मध्यान्ह एक रात्र म्हणजे काय आणि स्वामींच्या प्रवृत्तीला कोण विखो झाले, कोण पात्र ठरले। तर या दोन्ही प्रश्नाची उत्तर बऱ्याच जणांनी दिलेली आहेत। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 569। प्रातकाळी इंद्रभटा शिक्षापन। स्वामींनी सकाळी सकाळी इंद्रभटांना शिक्षापन केलं। असं काय वागले इंद्रभट्ट की स्वामींना सकाळी सकाळी शिक्षापन करावं लागलं ते समोर येणार आहे। गोसावी पश्चात पहारी परिश्रयासी बीजे केले। स्वामी सकाळी सकाळी प्रातःविधीसाठी गेले। परश्रेय सारुणी जगती भीतरी अग्न कोणी उत्तराभिमुख देऊळी तेथ गोसावी आसी आसन झाले। स्वामी प्रातःविधी आटपून आले आणि जगतीच्या आतमध्ये आग्नेय दिशेला, आग्नेय दिशा म्हणजे पूर्व आणि दक्षिण या दोन दिशा मधली जी दिशा आहे ती आग्नेय दिशा, तर त्या आग्नेय कोणी म्हणजेच जगतीच्या भीतरी त्या परकोटाच्या भिंतीच्या आतमध्ये आग्नेय कोणी, आग्नेय दिशेच्या कोपऱ्यामध्ये उत्तराभिमुख एक देवळी होती आणि तिथे स्वामी बसलेले होते। तेथ गोसावी आसी आसन झाले, तिथे स्वामी बसलेले होते। गोसावी आसी दंत धवण होत असे, स्वामी दात घासत बसले होते। तव इंद्रभट्ट गंगेकडून आले। इंद्रभट्ट गंगेकडून आले। सर्वज्ञ म्हणितले इंद्रिया रात्री तरी रात्री देवतेसी नमस्कारून कराची, आता तरी आता नमस्कारून कराची। स्वामी म्हणतात इंद्रभट्टांना, का हो रात्री तर रात्री तुम्ही या देवतेला नमस्कार केला नाही, आता तरी आता नमस्कारून कराची, आणि आता तुम्ही सकाळी आलात तरी पण देवतेला नमस्कार करत नाही तुम्ही, ते काही म्हणजे कशामुळं? जी जी विसरला। स्वामींना इंद्रभट्ट उत्तर देतात, जी जी मी विसरूनच गेलो देवतेला नमस्कार करण्याचं। आता तुम्ही बघा, जो व्यक्ती मंदिरात येत आहे आणि देवतेला नमस्कार करण्यासाठी विसरत आहे, आता काय म्हणावं त्या माणसाला? सर्वज्ञ म्हणितले, मग स्वामींना मनात प्रश्न येतो आणि म्हणून स्वामी प्रश्न विचारतात, ओरे हो आपला महात्मा देखुनी विसराल। का हो मग तुम्ही तर आपला महात्मा पाहून विसरून जाल, म्हणजे स्वामीचे जे भक्तजन आहेत यांनाही पाहून तुम्ही विसरून जाल नमस्कार करायचं। जी जी ते गोसावियांचे तया ते कैसे विसरवणी। इंद्रभट्ट म्हणतात, अहो हे भक्तजन स्वामींचे आहेत
आणि यांना नमस्कार करायचं मी कसं काय विसरेल बरं. सर्वज्ञ म्हणितले ऐसे होय. स्वामी म्हणतात अगदी बरोबर, असंच झालं पाहिजे. तुम्हाला आमचा भक्त पाहिल्यानंतर तुम्ही नमस्कार करण्याचं विसरले नाही पाहिजे, नमस्कार केलाच पाहिजे. आणि म्हणून आपण कुठेही स्थानापाशी गेलो, कोणी आश्रमात गेलो, सर्वप्रथम जे कोणी माणूस दिसेल आपल्याला त्यांना दंडवत आपण केलाच पाहिजे. पूर्वार्ध लीळा क्रमांक 570. मंडळिका टिळा तिथी वारुनी. मंडळिकांना म्हणजे नाथोबांना स्वामींनी टिळा लावण्यासाठी सांगितला, तिथीवार जाणवण्यासाठी सांगितला आणि नियमानं जाणवायला सांगितलेला आहे. नियम म्हणजे काय? नियमितपणे टिळा लावणे कपाळावर आणि नियमितपणे तिथीवार जाणवा, असं स्वामी नाथोबांना सांगतात. का सांगतात हे चरित्रामध्ये सविस्तर येणार आहे. स्वामींना कशामुळे असं वाटलं की यांनी टिळा लावला पाहिजे, गंध लावला पाहिजे. भगती जन संध्या करुणी गंगे कडवणी आले. भक्तजन संध्या करुणी म्हणजेच संध्या स्नान, संध्या वंदन करून आलेले आहेत, गंगेकडून आले. परी टिळेन लवतीची. आता तुम्हाला असं वाटेल संध्या वंदन करून आले, संध्या स्नान करून आले म्हणजे संध्याकाळची. तर आता संध्याकाळचं स्नान केलं, मग आता टिळा लावणं काय गरजेचं आहे? सकाळी सकाळी आंघोळ केल्यावर माणूस टिळा लावतो, गंध लावतो. ते संध्या म्हणजे काय नेमकं? आता जसा मी काल प्रश्न विचारला होता की मध्याने एक रात्र म्हणजे काय, जसा तसा अर्थ प्रकाशजींनी फार सुंदर दिलेला आहे. आणि आजचा प्रश्न आहे संध्या म्हणजे काय, याचंही उत्तर, या शब्दाचा अर्थ मी बऱ्याच ठिकाणी सविस्तरपणे दिलेला आहे. तर अशी अपेक्षा करतो आपल्या या दर्शकांमध्ये बऱ्याच दर्शकांच्या लक्षातही असेल तो संध्याचा अर्थ. आणि अशी अपेक्षा करतो ते सर्व दर्शक आजही या प्रश्नाचं उत्तर देतील. संध्या म्हणजे काय, संध्याकाळ म्हणजे काय, हे उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये. तुम्हाला असं वाटू शकते अहो हा तर फार सोपा प्रश्न आहे. प्रश्न तुमच्यासाठी सोपा असेल कारण तुम्ही प्रश्नाची एक बाजू जाणता. मला अभिप्रेत आहे दोन्हीही बाजू तुम्ही सांगाव्यात. संध्या म्हणजे काय, संध्याकाळ म्हणजे काय, तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. आणि जर तुम्हाला आलंच नाही तर उद्या मी सांगणारच आहे. आणि जे प्रकाशजींनी उत्तर दिलं मध्याह्न एक रात्रीचं, खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे, सर्वांनी ऐकावं असं उत्तर दिलेलं आहे. तर मी ते उत्तर तुम्हाला सांगू इच्छितो. मध्याह्न एक रात्र आपण दत्तात्रय महाराजांची आरती करतो. मध्याह्न काळ झाला, श्री दत्त दिगंबर आला, श्री दत्त दिगंबर आला. या आरतीमध्ये मध्याह्न काळ हा दुपारचा आहे, दिवसाचा. परंतु मध्याह्न एक रात्र, मध्याह्न काळ रात्री पण असतो, फार मोठा प्रश्न आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो मी मध्याह्न काळ हा रात्रीही असतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल कसं काय? तर हे सविस्तर समजून घेण्यासाठी तुम्हाला पहिलं मध्याह्न या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागेल. मध्याह्न म्हणजे काय? मध्यकाळ, दिवसाचा किंवा रात्रीचा. रात्र जरी असेल तर तिचा मध्यकाळ असणारच, म्हणून मध्याह्न काळ म्हणजे रात्रीचे 12. आणि मध्यकाळ दिवसाचा पण असतो, तो म्हणजे दिवसाच्या 12चा. आणि म्हणून हा दुपारचा मध्याह्न काळ, कारण दुपारच्या 12च्या नंतर दिवस उत्तरतीला लागतो आणि 12च्या अगोदर दिवस चढतीला असतो आणि 12च्या नंतर उतरतीला लागला, म्हणजे हा मध्यकाळ होता. जिथे चढाई सूर्याची संपलेली आहे, उतरती काळाला लागलेली आहे, मध्यकाळ आहे हा. त्याचप्रमाणे रात्र पण तशीच आहे. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत रात्र चढती असते आणि 12च्या नंतर रात्र उतरतीला लागलेली आहे. म्हणून रात्रीचे 12 म्हणजे रात्रीचा मध्याह्न काळ आहे आणि दिवसाचे 12 म्हणजे दिवसाचा मध्याह्न काळ आहे. अशी अपेक्षा करतो सर्वांना व्यवस्थित समजलं असेल. आणि पुढेही एखाद्या चरित्रामध्ये जर असा मध्याह्न एक रात्र शब्द आला तर मी तुम्हाला सर्वांना हा प्रश्न विचारणार आहे आणि त्यामुळे हा अर्थ लक्षात असू द्या. जर माय मराठीचे शब्दाचे अर्थ आपण लक्षात नाही ठेवले तर काय अमेरिकेतले लोक येऊन लक्षात ठेवतील का? त्यामुळे माय मराठीची आपण जोपासना केली पाहिजे आणि सर्व लक्षात ठेवलं पाहिजे. तर आजच्या या चरित्रातील प्रश्न आहे, 2 प्रश्न विचारणार आहे मी. काल जसं 2 झाले, आजही 2. आता संध्या शब्द निघाला म्हणून मी प्रश्न विचारलेला आहे, नाहीतर दररोज आपण एकच प्रश्न विचारणार आहोत. तर संध्या या शब्दाचा अर्थ काय, संध्याकाळ कशाला म्हणावं, या प्रश्नाचं उत्तर द्या. तर असं संध्यावंदन करून भक्तजन आलेले आहेत गंगेकडून, परंतु टिळा काय लावलेला नव्हता त्यांनी.
गोसाविया पासी बैसले होते. स्वामींपाशी येऊन भक्तजन बसलेले होते. सर्वज्ञे म्हणितले टिळे लाविजती किंगा. स्वामी म्हणतात टिळे लावा तुम्ही. टिळे लाविजती किंगा म्हणजे आता तुम्ही टिळे लावायला शिका, कपाळावर गंध लावा. हे गंगा तीर. स्वामी म्हणतात हे गंगा तीर आहे आणि म्हणून टिळे लावायला चालू करा. आता मनात प्रश्न असा येतो, स्वामी साडेगाव पासून आलेले आहेत, तिथेही गोदावरी होती. पुरी पांढरीला गेले तिथेही गोदावरी होती. मिरीला गेले तिथेही गोदावरी होती. संगमेश्वरला गेले तिथेही गोदावरी होती. खामगावला गेले तिथेही गोदावरी होती. शहागडला गेले तिथेही गोदावरी होती. डोमलगाव होतं, मायगाव होतं, पंचाळेश्वर होतं, आपेगाव होतं, बरेच काही गावं होते, बळेगाव होतं, हिरडपुरी होती. एवढे गावं आले मध्ये स्वामींच्या ठिकाणी. स्वामी प्रवास करत असताना प्रत्येक ठिकाणी गंगा होतीच. तिथे स्वामी नाही म्हटले की कपाळावर गंध लावा, हे गंगातीर आहे. इथेच का म्हटलेले आहेत? नवगावला पण गंगा होती, जवळपासच स्वामी गंगातीरच्या परिसरातच आहेत. तर इथे का म्हटले स्वामी? कारण स्वामी आता वडवाळीला आलेले आहेत, जवळपास वडवाळीच्या, आणि वडवाळीहून पैठण फार जवळ आहे. आणि पैठण त्या काळातील फार मोठं एक धर्मपीठ होतं. जसं उत्तर भारतामध्ये काशी जे वाराणसी आहे, तसं आपल्या महाराष्ट्रातलं मोठं धर्मपीठ म्हणजे पैठण नगरी होती. आणि पैठण नगरीमध्ये मोठे मोठे विद्वान पंडित राहायचे आणि धार्मिक लोक खूप राहायचे तिथे. तर आता पैठणच्या जवळजवळ पोहोचलेले आहेत स्वामी, आणि अशा धर्मनगरीमध्ये सर्वांनी टिळे लावले पाहिजे असं स्वामींचं म्हणणं होतं. गंगातीर या अर्थाने आपल्याला इथे शब्द घ्यायचा आहे, कारण स्वामी पैठणच्या जवळजवळ पोहोचलेले आहेत. मग गोसावी नाथोबासी विधी विहिला. स्वामींनी सरळ नाथोबांना विधी सांगून टाकला. काय विधी सांगला? सर्वज्ञ म्हणितले मंडळिका तुम्ही यासी टिळा पुरवावा. स्वामी म्हणतात मंडळिक हो, तुम्ही आम्हाला दररोज चंदन उगाळून टिळा द्यायचा लावायला, आणि येथ तिथीवारू जाणवावा, आणि आम्हाला तिथीवार पण सांगायचा दररोज. आजची तिथी काय आहे? तर फाल्गुन वद्य अष्टमी शके 1942. आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार काय आज तारीख आहे? 4 एप्रिल 2021. तर हे जे तिथी आहे त्या काळामध्ये इंग्रजी तारीख नव्हतीच. स्वामींच्या काळामध्ये हे इंग्रज आल्यानंतर इंग्रजांची तारीख भारतात चालू झाली. आणि स्वामींनी इथे जे नाथोबांना सांगितलेलं आहे की तुम्ही तिथीवार जाणवा, हे तिथीवार म्हणजे जे आपले हिंदू धर्मातील पंचांग आहेत त्या पंचांगानुसार स्वामींनी सांगितलेलं आहे की आम्हाला तिथीवार जाणवत जा. तेही ते धवाची टिळा उगळिला. त्यांनी लगेच टिळा उगाळला. तीही टिळा लाविले. त्या सर्व भक्तांनी टिळा लावला. गोसाविया पुढा तिथीवारू जाणविला. त्या दिवशी काय तिथीवार असेल तो तिथीवार स्वामींना जाणवलेला आहे नाथोबांनी. मग ते दिसवडी तैसेची करीती. ते दररोज तसेच करायचे. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, कदाचित तुमच्या लक्षात आली नसेल. थोडस विचार करा तुम्ही. इतक्या दिवसापासून नाथोबा स्वामींच्या सोबतच आहेत. कुठेतरी तुम्हाला जाणवलं का असं की नाथोबांनी सोबत पंचांग बाळगलेलं आहे, किंवा स्वामींनी म्हटलं की बा तुमचे पंचांगाची पोथी पुस्तकं सांभाळून ठेवा, सोबत घ्या? कुठेतरी उल्लेख आलाय का? पूर्ण लीळा चरित्रामध्ये कुठेही उल्लेख आलेला नाही की नाथोबांनी पंचांग वगैरे सोबत बाळगलेलं आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये आपल्या पूर्वजांना कॅलेंडर पाठ होती, पाठ. असे कॅलेंडर सांभाळावं लागत नव्हते आपल्या पूर्वजांना. एवढे विद्वान पूर्वज होते आपले. सर्व तिथीवार पाठ असायचे. आणि लगेच स्वामी म्हटले नाथोबांना की तुम्ही तिथीवार जाणवा, की लगेच नाथोबा तिथीवार जाणवायला तयार झाले. लगेच तिथी सांगून पण टाकली. एवढे नाथोबा हुशार होते. तर म्हटल्या नाथोबांनी तिथीवार जाणवला म्हणजे आपले पूर्वज सर्व कॅलेंडर पाठ करून ठेवायचे. तिथीवार नक्षत्र सगळं पाठ असायचं. कधी सूर्यग्रहण लागणार, कधी चंद्रग्रहण लागणार, हेही नाथोबांना माहिती होतं. आताचे मोठे मोठे वैज्ञानिक
अंतरिक्षामध्ये सॅटेलाइट सोडतात, मोठ्या मोठे टेलिस्कोप वापरतात आणि मग कुठेतरी अरबो खरबो रुपये खर्च करून मग सांगतात की सूर्यग्रहण या वर्षी या तारखेला लागणार आहे. आणि आपले पूर्वज काय होते, पंचांगावर सर्व सांगून द्यायचे. आताही आपले पंचांग पाहणारे लोक सांगतात कधी चंद्रग्रहण आहे, कधी सूर्यग्रहण आहे. आणि नासाला मोठे मोठे सॅटेलाइट सोडावे लागतात. नासा म्हणजे अमेरिकेतील एक मोठी अंतराळ संस्था आहे. तर तिला मोठे मोठे सॅटेलाइट टेलिस्कोप वापरावे लागतात आणि मग कुठे त्यांना कळते कधी सूर्यग्रहण आहे, कधी चंद्रग्रहण आहे. आणि इथे तुम्ही नाथोबांना बघा, लगेच तिथीवार जाणवला. आणि यांना ही माहिती असायचं बरं का, की कधी सूर्यग्रहण आहे, कधी चंद्रग्रहण आहे, सरळ सांगून द्यायची. बरं, हे अशातली काही गोष्ट नाही की स्वामींनी त्यांना काही वेगळं सामर्थ्य दिलं होतं, अशातला काही भाग नाही. सर्व ब्राह्मणांना त्या काळामध्ये जे काही तिथीवार सांगायचे ते सर्वांना ते माहिती असायचं की कधी चंद्रग्रहण लागणार आहे, कधी सूर्यग्रहण लागणार आहे, आज काय तिथी आहे, सर्व माहिती असायचं. आणि आताच्याही लोकांना जे पंचांग पाहतात ते सर्व त्या लोकांना माहिती असते कधी सूर्यग्रहण कधी चंद्रग्रहण लागणार आहे. 15 रुपयाच्या पंचांगावर ते सांगतात कधी सूर्यग्रहण चंद्रग्रहण आहे. तर आपला हिंदू धर्म फार वैज्ञानिक होता पूर्वीही, आताही हा धर्म वैज्ञानिकच आहे. तुम्हाला असं वाटलं हिंदू धर्म आपला कसा, तर आपण हिंदू धर्मच म्हणजेच सनातन धर्माच्या अंतर्गतच येतो आपण. पण बरेच जणांच्या काही मनामध्ये तशा कल्पना येऊ शकतात, तशी विचार येऊ शकतात की हे असं कसं. तुम्ही दररोजच म्हणता आरती झाल्यानंतर सत्य सनातन महात्मा धर्म की जय. आपण हे सनातन धर्माचा जयकारा करतो, आपण हे सनातन धर्माचेच एक अंग आहोत. आणि त्यामुळे सनातन धर्मामध्येच पंचांग वगैरे सर्व आलेले आहेत, त्यामुळे ते सर्व आपलं आहे. याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला असं म्हणेल की पंचांगाचा अभ्यास करत बसा. आपल्याला काही घेणे देणं नाही त्याच्याशी. आपल्याला ना भविष्य पुराण वाचायचं, ना आपल्याला कोणते ग्रह नक्षत्र पाहून त्याचे खडे बोटात घालायचे. आपल्याला सर्व भावे परमेश्वरावर विश्वास ठेवून कार्य करायचं आहे. परमेश्वर जसे ठेवतील तसं चालेल. नाहीतर मग या राशीसाठी हा खडा, त्या राशीसाठी तो खडा, मग तो खडा वापरा. म्हणजे परमेश्वरापेक्षा तुम्हाला विश्वास त्या खड्यांवर आहे असं म्हणावं लागेल. सुदामा ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंताकडे गेला, काही 4-2 खडे असे कपड्याला बांधून घेऊन गेला नव्हता तो की आमच्या राशीचा मला हा खडा सोबत पाहिजे. सोनं तर नाही आपल्याकडे अंगठी करण्यासाठी, फार गरीब परिस्थिती आहे, परंतु चला काही हरकत नाही, आपण या धोत्राच्या कपड्यामध्ये तो खडा बाळगूया, सोबत ठेवूया, आपल्या राशीचा खडा आहे, काहीतरी आपल्याला लाभ होईल या खड्याचा. असं कधीही सुदामा म्हटले नाही. सुदामांनी सर्व भावे परमेश्वराला शरण गेले. सुदामाजी हे श्रीकृष्ण महाराजांच्या शरणमध्ये गेले आणि सर्व त्यांना प्राप्त झालेलं आहे. तसं मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपण सर्व भावे परमेश्वराच्या जर शरण गेलो तर आपल्याला कोणतेही खडे गोटे सांभाळण्याची गरज नाही. मीराबाई होत्या एवढ्या मोठ्या भक्तीनी देवाच्या, किती खडे वापरले त्यांनी आयुष्यात. अमक्या राशीचा खडा, तमक्या राशीचा खडा नाही वापरला. एवढं मोठं लीळाचरित्र आपण आतापर्यंत ऐकले, जवळजवळ 570 लीळा झालेल्या आहेत आपल्या. कोण्या भक्ताने खडा वापरलाय, कुठं आलाय का राशीचा खडा? मग हा फाजीलपणा काही कामाचा नाही. कोणी तुम्हाला सांगितले असतील हा खडा कसा करावा, तो खडा कसा वापरावा, कसं कधी अंगीकार करावा, कधी धारण करावा वगैरे वगैरे, लोक सांगतातही बरेच. पण हा सर्व फाजीलपणा आहे. अमका विधी करा, तुम्हाला पितृदोष आहे, तुम्हाला अमका विधी करावा लागेल, तमका विधी करावा लागेल. मला बऱ्याच जणांचे असे काही फोन येतात की आम्हाला असं सांगितलं अमक्या कोणीतरी व्यक्तीने की असं तुम्हाला त्रास आहे, तुम्हाला पितृदोष आहे, तुम्हाला अमका दोष आहे, तुम्हाला हा विधी करावा लागेल, तुम्हाला 10,000 खर्च करावे लागतील, तुम्हाला 5,000 खर्च करावे लागतील. काय प्रकार आहे हा नेमका? पितृदोष कधी सांगितलाय देवाने चक्रधर स्वामींनी या चरित्रामध्ये? 570 लीळा आज आपण वाचतोय. एवढे लीळा तुम्ही कंटिन्यू वाचल्यात, ऐकल्यात या चॅनलवर. कुठे स्वामींनी सांगितलं पितृदोष झालाय आमच्या भक्ताला आणि तू माझ्या ठिकाणी उपहार कर? कुठं आलाय? नाही. कोणताही पितृदोष वगैरे काही नाही. मानवभाव पंथामध्ये फक्त तुम्ही दररोज गीतेचं पारायण करा, तुम्हाला काही एक दोष त्रास देणार नाही. अहो, तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवून जर वागायला लागलात तर परमेश्वर तुम्हाला एवढं सहाय्य करतील की पडते आकाश धरिजेल. स्वामी म्हणतात, अहो अख्खं आभाळ जरी फाटून तुमच्यावर पडलं तरी देव म्हणतात माझं स्मरण कर, ते आभाळी मी वरच्यावरी धरून टाकेल. एवढं देवानी अभय दिलंय. आपण का असं कर्मकांडामध्ये अडकावं?
कर्म करावेत असं नाही म्हणत मी. कर्मकांड शब्द उच्चारला म्हणजे बऱ्याच जणांच्या मनामध्ये येईल की मग कोणता विधी आचरू नये का, तशातला काही भाग नाही. विधीचं आचरण करा, विधीचं पालन करा, परंतु कर्मकांड नको. कर्मकांड कशाला म्हणतात तुम्हाला माहितीच आहे. जे पैसे उकळायचे कामं असतात तसे कामं आपण तशा लोकांच्या बळी पडू नये. आपल्याला जास्तीत जास्त वेळ देवाला दिला तर तो वेळ सत्कारणी लागणार आहे. आणि तुम्हाला मी एकच वाक्य सांगतो आणि आपल्या विषयाकडे येऊया. सर्वात महत्वाचं वाक्य आहे, an inch of gold cannot buy an inch of time. 1 इंचभर सोन्याचा तुकडा तुमच्या आयुष्यातील 1 इंचभर वेळ गेलेली परत आणून देऊ शकत नाही. इथे मला एवढंच सांगायचे तुम्हाला, तुम्ही परमेश्वराच्या ठिकाणी वेळ किती खर्च करता त्यावर तुमची श्रीमंती आहे. तुम्ही पैसा किती खर्च करता याला तेवढंच महत्व नाही, कारण पैसा हा मूल्यवान आहे, परंतु तुमच्या आयुष्यातली वेळ जी आहे ती अनमोल आहे. आज तुम्ही 1000 रुपये खर्च केले, उद्या तुम्ही 1000 रुपये कमावू शकता. आज तुम्ही 1 तास तुमच्या आयुष्यातला अनमोल असा वेळ तुम्ही परमेश्वराला जर दिला तर 1 तास वेळ पुन्हा त्या 1 तासाची तुम्ही कमाई नाही करू शकत कधी, कारण की अनमोल वेळ आहे. आयुष्यातली एकदा वेळ निघून गेली की पुन्हा परत वेळ येऊ शकत नाही. पैसा खर्च केलेला परत येऊ शकतो, मूल्यवान आहे, याच्याविषयी काही दुमत नाही, परंतु वेळ ही अनमोल आहे, हे कधी परत येत नाही. आणि परमेश्वराला जर तुम्हाला अर्पण करायचंच असेल तर काहीतरी अनमोल वस्तू अर्पण करा. पैसे तुमच्याच्याने अर्पण करता येत असतील करा, मी त्याविषयी काही म्हणत नाही, परंतु तुम्हाला जर वाटतच असेल की मी परमेश्वरासाठी काहीतरी असं एक महत्वाचं दान केलं पाहिजे, असं तुम्हाला मनात वाटत असेल, काहीतरी अनमोल दान मी परमेश्वराच्या ठिकाणी केलं पाहिजे असं तुम्हाला जर वाटत असेल मनामध्ये, तर तुम्ही वेळेचं दान करा. म्हणजेच जास्तीत जास्त वेळ देवाचं स्मरण करा, पारायण करा आणि ईश्वराला मागणं करा की हे ईश्वरा मला तू प्राप्त झाला पाहिजे. नाहीतर जास्तीत जास्त वेळेचं दान करा म्हणतोय मी परमेश्वराच्या ठिकाणी आणि देवाला नारळ बांधून बसले तुम्ही कुठेतरी स्थानाच्या ठिकाणी आणि बसले 10 दिवस स्मरण करत, सहेतुक जर करत असाल तर त्याला काहीच महत्व नाही. भूमीला भार आहात तुम्ही. जो ईश्वर कैवल्यपद द्यायला बसलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही त्या परमेश्वरापाशी जाऊन त्या स्थानापाशी जाऊन जर तुम्ही नारळ बांधून प्रपंचिक गोष्टी मागत असाल तर तुम्ही भूमीला भार आहात. तुम्हाला राग आला तरी चालेल, जे सत्य परिस्थिती आहे ती मी बोलणार आहे. ईश्वराने तुम्हाला जन्म दिलेला आहे, ही सृष्टीची रचनाच ईश्वराने केलेली आहे की या जीवाला ईश्वराची प्राप्ती करून द्यावी. आणि तुम्ही त्याच ईश्वराच्या ठिकाणी जाऊन त्याच ईश्वराच्या स्थानापाशी जाऊन तुम्ही जर देवाला म्हणत आहात की देवा माझ्या मुलाचं लग्न जमू दे, माझ्या मुलीचं लग्न जमू दे, मला चांगली गाडी बंगला भेटू दे, जर तुम्ही अशा प्रापंचिक गोष्टी मागत आहात तर नक्कीच तुम्ही भूमीला भार आहात. तर असो, आपल्याला चरित्रही पूर्ण करायचं आहे. तर अशा प्रकारे मंडळिकांनी इथे तिथीवार जाणवला, टिळा उघडून स्वामींना दिला आणि मग ते दिसवडी तैसेची करीती. दररोज मग नाथबा स्वामींना तिथीवार जाणवतात, टिळा देतात. हे नित्यक्रम स्वामींचा चालू झालेला आहे. आपल्या पूजावसरामध्ये पण आलेला आहे, पैसांगिजे प्रतिदिनी तिथीवार संज्ञा. म्हणजेच याचा अर्थ काय, दररोज सकाळी नाथोबा स्वामींना तिथीवार जाणवायचे. मग गोसावियांसी चौकी पूजावसर आणि मग स्वामींना चौकामध्ये पूजावसर झालेला आहे. पूर्वार्ध लीळा क्रमांक 571. वडवाळी अवधूता करवी भिक्षा करवणे. वडवाळी येथे स्वामींनी अवधूताला भिक्षा करायला लावलेली आहे. तेथोणी गोसावी वडवाळीसी बीजे केले. तेथोणी म्हणजेच कोण्या गावाला होते स्वामी? कुत्रे कुठे भुगत होते कालच्या चरित्रामध्ये आपण ऐकलं. तर स्वामी म्हणतात की हे माऊ गावीचे सुने आहेत, म्हणजेच मायगाव आताच. तर त्या गावावरून स्वामी वडवाळीकडे निघालेले आहेत. अग्निष्टिके नावे का आसन झाले. जिथे अग्निष्टिका होती, जिथे यज्ञ हवन व्हायचे, तिथे त्या ओट्यापाशी स्वामी बसले. मग बाहिरवाचा धाबा वस्ती झाली. मग भैरवाचा जे धाबा होता, जे माळवदाचं ठिकाण होतं, तिथं स्वामींना वस्ती झाली, म्हणजे मुक्काम झालेला आहे. वडवाळी येली कडीला निंबापासी गोसावी चरणचारी उभे राहिले. वडवाळी त्या गावाच्या जवळच अलीकडच्या बाजूला एक निंबाचं झाड होतं. स्वामी तिथे चरणचारी उभे राहिले.
सर्वज्ञ म्हणितले इंद्रिया अवधूत भिक्षा करुणी आणिल ते तुम्ही जेवाल गा. स्वामी इंद्रभटांना म्हणतात, इंद्रभट्ट हो, अवधूत भिक्षा मागून येतील तर तुम्ही जेवाल का? जी जी गोसावी काई. इंद्रभट्ट म्हणतात, जी जी गोसावी जेवणार का? सर्वज्ञ म्हणितले हे जेविल. स्वामी म्हणतात, आम्ही तर जेवणार. जी जी तरी आम्हीही गोसावियांचा प्रसादू घेऊनी. यावर इंद्रभट्ट म्हणतात, जी जी आम्ही पण मग स्वामींचा प्रसाद घेऊ. मग गोसावी अवधूता ते म्हणितले, अवधूता साळेसी जा आवाचे पात्र करा. मग स्वामी म्हणतात अवधूताला, तुम्ही आता शाळेला जा आणि तिथे जाऊन एक खापराचं पात्र करा. शाळेशी जा म्हणजे काय? इथे दोन अर्थ होतात. शाळा म्हणजे मंदिर, जसं मी आतापर्यंत 4-5 वेळा सांगितलेलंच आहे. पूर्वीच्या काळामध्ये शाळा ज्या असायच्या त्या मंदिरामध्येच भरायच्या. स्वामींच्या काळात त्याही अगोदर मंदिरामध्येच गुरुकुलं चालायचे, तिथेच सर्व मुलांना शिक्षण भेटायचं. तर स्वामी म्हणतात की तिकडे जा म्हणजे मंदिराकडे जा आणि तिथे गेल्यानंतर एका खापराचं पात्र करा. तिथे कुठे खापरं पडलेले असतात मंदिरामध्ये, खापरं काय न भेटायला काय मोठी गोष्ट आहे का? मंदिरामध्ये कोणी आणतच असते, तर तिथून पात्र घ्या. किंवा साळेशी जा म्हणजे काय, तर जिकडे कुंभाराचे घरं आहेत तिकडे जा आणि तिथून त्या परिसरामध्ये खापरं तुम्हाला मिळतीलच आणि त्याचं तुम्ही पात्र करा. नगरामध्ये ऐसी भिक्षा करा. नगरामध्ये जा, गावामध्ये जा आणि भिक्षा करा. श्रीकराचा अनुकारू ब्राह्मणीय बहुत असती. श्रीकराचा अनुकार केला स्वामींनी, खापराचं पात्र करा आणि गावात जाऊन भिक्षा मागा. श्रीकराचा अनुकार करून स्वामींनी इथे सांगितलेला आहे या अवधूताला. स्वामी म्हणतात गावामध्ये खूप ब्राह्मणांचे घरं आहेत. जी जी ते मी जाणत असे. अवधूत म्हणतात, जी जी ते मला माहिती आहे. तैसेची ते गेले, अवधूत गेले, आपले आवरण घेतले. जो अवधूताचा वेश असतो तो वेश त्यांनी घेतला. आवरण घेतलं म्हणजे काय, त्यांचे जे काही कपडा असेल विशिष्ट प्रकारे अंगावर घ्यायचं भिक्षेला जाण्याच्या अगोदर, त्या प्रकारे त्यांनी ते वस्त्र प्रावरण केलं, म्हणजेच आवरण घेतलेलं आहे. आवांचे खापर घेतले. तिथे कुठे कुंभाराचा आवा होता, तिथून एक खापर घेतलं. नगरामध्ये भिक्षा करुणी आले. गावामध्ये जाऊन भिक्षा करून आले. गोसावी गंगेची थडिये बीजे केले. स्वामी गंगेच्या थडीकडे गेले. ओताये लाडी देऊळ. तिथे एक ओत होता म्हणजे ओढा होता, त्याच्या अलीकडे एक देऊळ होतं. तेच गोसावी इंद्रभटा ते म्हणितले. तिथे स्वामी इंद्रभटांना म्हणतात, इंद्रिया अवधूताची भिक्षेचे अन्न जेवाल. पुन्हा स्वामी विचारतात, इंद्रभट्ट हो, अवधूताच्या भिक्षेचं अन्न तुम्ही जेवणार का? तरी आपली इटीमिटी सारुनिया. आणि जेवायचं असेल तर तुमची काही इटीमिटी असेल ती सारुनिया, म्हणजे काही विधी वगैरे असतील तुमचे करून या. जेवणाच्या अगोदर जे काही विधी असतील तुमचे करायचे तर करून घ्या, कारण आता अवधूत येणारच आहेत. जी जी म्हणून गेले ते आपली इटीमिटी पूजा विधी करण्यासाठी. गोसावियांसी मळा आसन झाले. स्वामी त्या मळ्यामध्ये आसनस्थ झाले. मग गोसावियांसी पूजा अवसरू. अवधूत भिक्षा करून आले. मग गोसावियांसी पूजा अवसर म्हणजे स्वामींना पूजा अवसर झाला. अवधूत भिक्षा करून आले. गोसाविया पुढा पात्र ठेविले. स्वामींपुढं पात्र ठेवलं. गोसावी ओळखले. स्वामींनी त्या पात्राचं अवलोकन केलं. भिक्षेसी आंबिल भातू दिवसी. भाकरी तुरी लोणसणे. गोसावी ओळखले. काय आलं होतं भिक्षेमध्ये? आंबील आली होती. आंबील म्हणजे काय? ताकामध्ये ज्वारीचं पीठ वरतात आणि त्याला आंबील असं म्हणतात. ते लोक बिमार जर असले तर तोंडाला चव नसेल तर ते आंबील करून पियायचे ज्वारीची. थोडंसं त्याच्यात मीठ टाकले की मस्त लागते पिण्यासाठी आणि खाण्यासाठी पण. आणि कोणी काय करतात, ताकामध्ये न वरता पाण्यामध्येच वरतात ज्वारीचं पीठ आणि थोडंसं त्याच्यावर ताक टाकतात, म्हणजे थोडंसं आंबटही होते आणि म्हणूनच त्याला आंबील असं बोलतात, आंबट आहे म्हणून. भातू म्हणजे तांदळाचा भातही आला. दिवसू म्हणजे दिव्याच्या आकाराचे काही पदार्थ असतील तेही आले. भाकर आली. तुरी आली म्हणजे तुरीच्या घुगऱ्या आल्या. लोणसणे म्हणजे लोणचंही आलं. गोसावी ओळखले. स्वामींनी ते सर्व अवलोकन केलं. मग सर्वज्ञ म्हणितले एक विसरले ती गा. स्वामी म्हणतात तुम्ही एक वस्तू विसरलात. जी जी आता आणू जाऊ. स्वामींचं म्हणणं होतं की तुम्ही मीठ विसरलेले आहात. आणि लगेच अवधूत म्हणतात मग आता जाऊन आणू का मी गावामधून मीठ? सर्वज्ञ म्हणतले ते तेविळीची किंगा. स्वामी म्हणतात आता कशाला जाता आणि बेजार होता.
ज्यावेळेस तुम्ही गेला होतात भिक्षेसाठी तेव्हाच ते आणायचं होतं. बाईसे निवडू लागली, बाईसा निवडायला लागले पदार्थ स्वामींसाठी. गोसावी वारिले, स्वामी म्हणतात बाई काही पदार्थ निवडायचे नाही. मग बहिर्वासू आणविला, स्वामींनी कपडा आणायला लावला. बाईसा करवी काला करविला, बाईसांकडून काला करायला लावला सर्व भिक्षेचा. बाईसी मीठ घातले, बाईसांकडे मीठ होतं ते मीठ टाकलं त्याच्यावर. मग अवघ्या वाटे केले, सर्वांना वाटे करून जेवायला दिलं. मग गोसावियाचा ताटी अर्धू वाटा ओळगविला, स्वामींच्या ताटामध्ये अर्धा वाटा ओळगवला. अर्धू ठेविला, अर्धा ठेवला होता. अवघ्या भक्तिजना वाढिले, सर्व भक्तजनांना वाढला. आता इथे बाईसांनी अर्धा वाढला वाटा आणि अर्धा वाढला नाही, बाजूला ठेवला. कशामुळं? कारण स्वामींची सकुमार आरोगणा होती. एकदमच एवढं मोठं वाढून द्यायचं, जेवत बसा देवा आता, असं नव्हतं बाईसांचं काम. थोडं थोडं वाढायचं. स्वामींची सकुमार आरोगणा होती. आणि म्हणून जो वाटा स्वामींचा होता त्याच्यातला अर्धाच वाटा ताटात ठेवलेला आहे बाईसांनी आणि अर्धा बाजूला ठेवलेला आहे. सर्व भक्तजनांना एकदाच वाढून टाकलं. गोसावी प्रसादू केला, स्वामींनी प्रसाद केला. अवघ्या प्रसादू दिला, सर्वांना प्रसाद दिला. आधी अवघा प्रसादू घेतला, सर्व लोकांनी प्रसाद खाऊन घेतला पहिलं. मग जेवू लागले, मग लागले जेवायला. इंद्रभट्ट प्रसादे घासू माखिती, इंद्रभट्ट काय करायचे? प्रसादाने ते घास माखायचे. म्हणजे जसं आपण थोडंसं लोणचं लावतो घासावर आणि नंतर घास खातो, त्याप्रमाणे इंद्रभट्ट काय करत आहेत? स्वामींचा प्रसाद थोडासा मिळालेला आहे तर प्रत्येक घासाला थोडासा प्रसाद लावायचा आणि खायचा. मग जेविती. ऐसे जेविता प्रसाद उसरला, असं जेवता जेवता तो प्रसाद संपून गेला. मग उगेची होते, गप्प बसले. सर्वज्ञ मंत्री इंद्रिया जेवाना कांगा, स्वामी म्हणतात इंद्रभट्टांना, का हो जेवाना तुम्ही, का बरं गप्प बसले हात धरून? जी जी प्रसादू सरला, इंद्रभट्ट म्हणतात जी जी प्रसाद सरला आता. गोसावी खित हास्य केले, स्वामी थोडंसं स्मित हास्य करतात. गोसावी आसी आरोगण झाली, स्वामींना आरोगण झाली. मग पालमांडे त्याकडे घातले, मग स्वामींनी पालमांडे त्यांच्याकडे घातलं. मग पालमांडा घासू घोळीती, स्वामींचं जे जेवलेलं ताट होतं त्या ताटामध्ये मग इंद्रभट्ट काय करायचे? असा घास घोळायचे आणि मग जेवायचे. मग जेविती, मग तो घास तोंडात टाकायचे. गोसावी असे गुळा झाला विडा झाला, मग स्वामींना गुळा झाला विडा झाला. पहुडू झाला, स्वामी झोपले. उपहुडू झाला, झोपेतून उठले. गोसावी ते थोणी बीजे केले अंक, स्वामी तिथून निघून गेले. मग तर मी 5 चरित्र सांगतो असं बोललो होतो, परंतु काही मध्ये सविस्तरपणे तुम्हाला विश्लेषण करून सांगण्यामध्ये वेळ आपला संपलेला आहे आणि त्यामुळे जे 2 चरित्र उरलेले आहेत ते आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. आणि आजचे जे 3 चरित्र तुम्ही ऐकलेले आहेत ते नक्कीच तुम्हाला आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या दानाचा लाभ होईल. नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही असे चरित्र ऐकण्याची इच्छा असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी जे दररोज स्वामींचे नवनवीन चरित्र अपलोड करत असतो ते चरित्र मी अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचं चरित्र ऐकू शकाल. तुमच्याकडून एकही चरित्र सुटणार नाही. काल मी प्रश्न विचारला होता, स्वामींच्या प्रवृत्तीला विखो कोण झाले? आणि बऱ्याच जणांनी प्रश्नाचं उत्तर दिलं, पक्षी पास झाले. उत्तर असं पाहिजे होतं की पक्षी स्वामींच्या प्रवृत्तीला विखो झाले, परंतु बहुतांश जणांनी, बऱ्याच जणांनी उत्तर असं दिलेलं आहे की पक्षी पास झाले आणि भक्तजन नापास झाले. काही हरकत नाही, तुम्हाला जे काही म्हणायचं होतं ते मला समजलेलं आहे. तुम्हाला असंच म्हणायचं होतं की ते जे पाखरं होते, पिंगळा जो पक्षी होता तो पक्षी स्वामींच्या प्रवृत्तीला विखो झालेला आहे. थोडंसं डायरेक्ट उत्तर द्यायचं होतं तर तुम्ही थोडंसं इनडायरेक्टली उत्तर दिलेलं आहे, काही हरकत नाही. आणि आजच्या सत्रातील प्रश्न आहे, स्वामींनी नाथोबांना तिथीवार जाणवत जा दररोज आणि टिळाही लावत जा असं का बोलले? स्वामींनी का आज्ञा केली की आता दररोज आजपासून टिळा लावायचा आणि तिथीवारही जाणवायचा? हा आजच्या सत्रातील प्रश्न आहे. लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा या प्रश्नाचं उत्तर. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये तुम्हाला पिंपळवाडी अग्निष्टिके वस्ती, महादेव पाठका भेटी, बाबुळवणी महादेव पाठकाचा उपहार स्वीकारू, पैठणी त्रिपुरुखी वस्ती, असे काही सुंदर चरित्र तुम्हाला उद्याच्या सत्रामध्ये ऐकायला मिळणार आहे.
तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्राचं श्रवण करण्यासाठी. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.